त्यांनी इडलीचं जे कौतुक केले ते ऐकून कदाचित इडली बनवणाऱ्या हॉटेल चालकांनाही थक्क होऊन जावं. थरूर यांनी इडलीला दक्षिण भारतीय पाककलेतील उत्कृष्ट कलाकृती असं म्हटलं. एवढंच नाही तर ते पुढे म्हणाले, एक उत्तम मऊ आणि हलकी इडली बनवणे हे जैवतंत्रज्ञानाचे म्हणजेच बायोटेक्नॉलॉजीचे अप्रतिम उदाहरण आहे. विचार करा, आपण सकाळी उठून प्लेटमध्ये 10-20 रुपयात जी इडली खातो ती साधी सोडी इडली नसून बायोटेक्नॉलॉजीचा चमत्कार आहे. थरूर साहेबांच्या मते इडलीची रचना अशी केली आहे की ती मसालेदार सांबार किंवा चटणी किंवा तो पोळी मसाला स्वतःमध्ये ती उत्तम प्रकारे शोषून घेऊ शकेल. आणि सर्वात शेवटी थरूर यांनी त्या युजरला एकदम कडक शब्दात पण हसतमुख टोमणा मारला. ते म्हणाले, भाऊ, तुम्हाला रसगुल्ला आवडतो तर खुशाल त्याच्यावर बोला, आवडत नसेल तर त्याच्या उणीवावर बोला, त्याच्या नावानं खडे पडा, पण तुमच्या या गोड मिठाईच्या वादात उगाच आमच्या इडलीच्या प्रतिष्ठेला ओढू नका. इडलीची प्रतिष्ठा राखली गेलीच पाहिजे. आता थरूर साहेबांनी एवढी भारी बॅटिंग केल्यावर प्रेक्षक कसे गप्प बसतील? सोशल मीडियावर एकापेक्षा एक मजेशीर प्रतिक्रिया उमटल्या. एका युजरनं लिहिलं, बस, थरूर साहेबांचं हे ट्विट वाचून मला इतकी भूक लागली की मी आत्ताच्या आत्ता झोमॅटोवरून इडली सांबार ऑर्डर करतो. दुसऱ्या एका युजरनं तर थेट तंत्रज्ञानावरच प्रश्न उठवला. तो म्हणाला, मला तर वाटतंय की जगातले सगळे AI मॉडेल्स जसे की ChatGPT हे शशी थरूर यांच्या ट्विट्स वरूनच टेस्टिंग किंवा ट्रेनिंग घेत असावे. तिसऱ्या एकाने लिहिलं, हे केवळ ट्विट नाही तर हे इंग्रजी लेखनाचा आणि फूड सायन्सचा एक मास्टर क्लास आहे. आणि हो, एका रसगुल्ला प्रेमी बंगाली युजरने तर शशी थरूर यांचे आभार मानण्यासाठी त्यांना कोलकात्याचा सर्वोत्तम रसगुल्ला पार्सल पाठवण्याचीही थेट ऑफर देऊन टाकली. आता विचार करा, एका ट्विटमुळे थरूर साहेबांना फुकट रसगुल्ले खायला मिळणार आहे. याला म्हणतात नशीब. असा हा सोशल मीडियावरचा खमंग आणि गोडराडा शशी थरूर यांच्या मध्यस्थीने अखेरीस शांत झाला. पण यातून आपल्याला एक गोष्ट शिकायला मिळाली, ती म्हणजे खाद्यपदार्थ कुठलाही असो, मग तो बंगालचा रसरशीत रसगुल्ला असो वा दाक्षिणात्य बायोटेक्नॉलॉजी असलेली इडली असो, प्रत्येकाची एक वेगळी ओळख आणि चव ही असतेच. कोणत्याही पदार्थाची अशी विचित्र तुलना करणे म्हणजे त्या पदार्थाचा आणि तो बनवणाऱ्या संस्कृतीचा अपमान आहे. कमेंट करून नक्की सांगा की तुम्ही टीम रसगुल्ला मध्ये आहात की टीम इडली मध्ये, आणि तुम्हाला कोणी रसगुल्ला म्हणजे पाकातली इडली असं म्हटलं तर तुम्ही त्याला काय उत्तर द्याल? कमेंट बॉक्स उघडा आहे. तुमची क्रिएटिव्हिटी दाखवा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर, खुसखुशीत वाटला असेल तर नक्की लाईक करा. आपल्या खवय्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच भन्नाट सोशल मीडिया ट्रेंड्ससाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.